तुम्ही निवडूनही आलात, तुम्ही मंत्री झालात, पण तुम्हाला जसं हवं तसं मंत्रिपद नाही मिळालं. आदिवासी म्हणून तुमच्यावर थोडंसं सापत्नीपणाची वागणूक दिली तुम्हाला, असं जो तुमची खंत आहे ती काय बोलून दाखवलीत का तुम्ही? नाही, खंत खंत नव्हती ती. मी जेव्हा पालकमंत्री म्हणून माझी निवड हिंगोलीला झाली, तेव्हा हिंगोलीला जातानाच काही आमदार जी मंडळी आहे, महायुतीचेच 3 आमदार आहेत, त्यांनी तिघांनी सांगितलं की बाबा आता आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, कारण आमचा तालुका हा औद्योगिक क्षेत्रात मागं आहे, पाण्यात सिंचनासाठी मागं आहे, कुठल्याही गोष्टीला असा भरभक्कम विकास झालेला नाही. आणि तुमच्यासारखा दादांचा विश्वास असणारा किंवा फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा विश्वास असणारा माणूस आम्हाला जेव्हा पालकमंत्री मिळाला आहे, आणि तुम्हालाही तळागाळातली सगळीच बारकावे असल्यामुळं आम्हाला भरीव निधी मिळून आणि वेगळं काहीतरी करता येईल, MIDC आणता येतील किंवा विजेचे प्रश्न असतील ते सोडवता येतील किंवा छोटे बंधारे घालून, तिकडं मोठ्या बंधाऱ्यांना अडचणी आहेत पण छोटे सिमेंट बंधारे मोठ्या प्रमाणात करता येतील. आज तिथली परिस्थिती अशी आहे का बऱ्याच ठिकाणी साधी गोष्ट आहे का स्मशानभूम्यासुद्धा नाही आहेत. त्यांनी ती खंत व्यक्त केली. अगदी, पण झिरवळ साहेब, मंत्रिपद पण जर बघितलं तर म्हणजे तुम्ही आदिवासी नेते होतात, त्या भागातून येतात, आदिवासी मंत्रिपद मिळू शकलं असतं तुम्हाला. तुम्हाला अन्न आणि औषध प्रशासन असा विषय दिला जो तुमचा विषयाशी निगडीतच नाही आहे. मग तिच्यावर तुम्ही खंत व्यक्त करतच होता ना की अरे हे कोणतं डिपार्टमेंट दिलं म्हणून. नाही, मला सुरुवातीला असं वाटत होतं का हे डिपार्टमेंट औषध आणि अन्न प्रशासन आणि विशेष सहाय्य अशी जी तिन्ही आहेत, तर तिन्ही मला वाटतं का एकदम सर्वसामान्याच्या गरजेची किंवा मनुष्य प्राणी म्हणून म्हटला तर तो मोठा असेल, पैशावाला असेल, गरीब असेल, सगळ्यांना गरज आहे ती अन्नाची आणि औषधाची. तर अन्न हे अन्न नागरी पुरवठ्याचा विषय येतो, पण अन्न चांगल्या प्रतीचं असावं त्याच्यावर कंट्रोलिंग हे त्या डिपार्टमेंटमध्ये आहे. तसंच आजचं मेडिसिन औषध जर म्हटलं तर बाळ पोटात असताना त्या दिवसापासून त्याला गरज आहे, तर अगदी शेवटचं अगदी शुगर डायबेटीसपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत चमच्याने दुधाच्या अगोदरसुद्धा औषधच पाजलं जातं. असं महत्त्वाचं डिपार्टमेंट ते आहे. मला समाधान वाटलं का माझ्याकडून खूप चांगलं काम होईल असं माझं मत आहे.